नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द सक्सेस करियर अकॅडमी नर्सिंग कोचिंग पॉवर्ड बाय नर्सिंग एक्सपर्ट्स. सरळ सेवा भरतीतील सर्व अपडेटसाठी सक्सेस करियर अकॅडमी युट्यूब चॅनलला फॉलो करा. डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो, तिथून तुम्ही आमच्यासोबत कनेक्ट होऊ शकता. आजच्या सेशनची सुरुवात आपण एका ब्युटिफुल क्वाटने करूया विद्यार्थी मित्रांनो. हो चुका आगाज रन का, हो चुका आगाज रन का, युग बदलने की तयारी है. येस विद्यार्थी मित्रांनो, युद्धाचं बिगुल पिटले गेलेलं आहे. नोटिफिकेशन डीएमआरचं आलेलं आहे. तांत्रिक काही पद आहेत आणि त्यासोबतच सगळ्यांना एक मोठा प्रश्न पडलेला आहे, स्टाफ नर्सचे पद कधी येणार आहेत, कॉन्ट्रॅक्च्युअल रिक्रुटमेंट असणार आहे की परमनंट असणार आहे. वेळोवेळी विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला व्हिडिओ घेऊन आलोय आणि महाराष्ट्रामध्ये सर्वात आधी डीएमआरची अपडेट मी मे मध्ये 14 ते 15 मेच्या दरम्यान मी तुम्हाला अपडेट दिली होती. 4 मेच्या दरम्यान पण अपडेट दिली होती की लवकरच डीएमआरची भरती येणार आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यातच नोटिफिकेशन येणार आहे, पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात. शेवटी हे सरकारी काम आहे, काही टेक्निकल इश्यूजमुळे 1-2 आठवडे इकडे तिकडे, मग 18 तारखेला नोटिफिकेशन आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज काय बघणार आहोत आपण. सांगितल्याप्रमाणे डीएमआरची जाहिरात आली आहे. येस विद्यार्थी मित्रांनो, सक्सेस करियर अकॅडमीने आधीच सांगितलं होतं की कुठल्याही प्रकारची डीएमआरची कॉन्ट्रॅक्च्युअल पदभरती होणार नाहीये. कॉन्ट्रॅक्च्युअल पदभरती ही निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात आहे आणि जी होणार आहे ती परमनंटच भरती होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. बघा मी सांगितलं होतं तुम्हाला की कशा प्रकारे परमनंटच भरती होणार आहे. स्टाफ नर्सची जाहिरात कधी येईल. येस, माझ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असणार की स्टाफ नर्सची जाहिरात कधी येणार आहे, किती पदं असणार आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 4000 प्लस पोस्ट, 4000 पेक्षा भरपूर जास्त पोस्ट आहे. एक्झॅक्ट आकडा पण मला माहिती आहे, बट मी तुम्हाला सांगतो की 4000 प्लस पोस्ट या स्टाफ नर्स पदाच्या असणार आहे आणि डंके की चोट पर सांगतो मी की ही परमनंट रिक्रुटमेंटच असणार आहे. मी आज पण इथेच आहे, उद्या पण इथेच असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नोटिफिकेशन आल्यावर मला कॉल करायला विसरू नका की सर तुम्ही जी माहिती सांगितली होती ती खरी होती. आणि काल पण जाहिरात येण्याआधीच मी काल व्हिडिओ बनवून सागर सरांनी सांगितलं होतं तुम्हाला की उद्या डीएमआरचं नोटिफिकेशन येणार आहे, ते पण 1100 प्लस पोस्टचं. त्याच्यामुळे सरळ सेवा भरतीतील सर्व अपडेटसाठी सक्सेस करियर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सगळ्यांनी फॉलो करायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करायचं आहे. कुठलीही अपडेट असेल तर तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल विद्यार्थी मित्रांनो. चला तर आज बघूया 1107 कुठल्या पोस्ट आहेत, कुठल्या संवर्गाच्या पोस्ट आहे, काय त्यांना क्वालिफिकेशन लागणार आहे, एज क्रायटेरिया काय असणार आहे, फीज किती असणार आहे, ऍप्लिकेशन स्टार्ट कधीपासून होणार आहे, हे आपण सगळं आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. त्याच्या आधी बघा, मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं होतं की डीएमआर सगळे माझे सगळे रिसेंट व्हिडिओज आहेत. डीएमआर अपडेट मध्ये खरंच कॉन्ट्रॅक्च्युअल भरती होईल का परमनंट होईल हे मी तुम्हाला आधी डंकी की चोट पर परत ओरडून सांगितलं होतं. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम तयार होता. ज्या काही लोकांना डीएमआर विषयी काहीच नॉलेज नाहीये असे लोक कॉन्ट्रॅक्च्युअल भरती होणार अशी अफवा पसरवत होते विद्यार्थी मित्रांनो. बट आता त्या सगळ्यांना उत्तर भेटलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आयुष्यात तुम्ही काही पण चांगलं करण्याचा प्रयत्न करताय, जेव्हा आयुष्यात तुम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करताय, त्यावेळेस तुम्हाला डिमोटिवेट करणारे, तुम्हाला मागे खिचणारे बरेच लोक आयुष्यात मिळणार आहे. बट यांच्याकडे बघायचं नाहीये. ती म्हण आहे ना, हत्ती चले बाजार ते भोके हजार. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यावर काही टीका करणारे असतील, तुमच्याविषयी काही निगेटिव्ह, आता माझ्यावर पण टीका झाल्या, माझ्यावर पण निगेटिव्ह कमेंट्स झाले, माझ्यावर पण लोक बोलले की याला कसं काय डीएमआरचं रात्रीतनं ज्ञान आलं आणि डीएमआरची पदभरती होणार आहे. आता नोटिफिकेशन आल्यावर तुम्ही माझे जुने व्हिडिओ जाऊन चेक करू शकता कशा प्रकारे डीएमआरचं नोटिफिकेशन आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आयुक्तांच्या अधिकृत विधानावर पण मी व्हिडिओ बनवला होता. भरती परमनंटच येणार, 75,000 पदांची मेगा भरती महाराष्ट्रात होणार आहे हे क्लिअर सांगितलं होतं. डीएमआरच्या भरतीच्या पोस्ट किती असणार आहे मी वेळोवेळी तुम्हाला सांगतोय की 4 ते 4,500 पोस्ट आहेत आणि मी याच्याविषयी काय आहे डॅम कॉन्फिडंट आहे. 4 ते 4,500 पोस्ट, 4 ते 4,500 पोस्ट. मला एक्झॅक्ट आकडा माहितीये तरी मी तुम्हाला कमी सांगतोय. 4 ते 4,500 पोस्ट या स्टाफ नर्स पदाच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि क्लर्क लिपिकच्या पदाच्या पण अजून जे पद आहेत ते अजून निघणार आहेत. ओके, अजून भरतीचे टप्पे बाकी आहेत. 1 बाय 1 स्टेप बाय स्टेप भरपूर पद आपल्याला बघायला भेटणार आहेत विद्यार्थी मित्रांनो.
चला तर आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी आपण एक गुड न्यूज बघूया. तर सक्सेस करिअर अकॅडमीने काय केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, स्पेशल डीएमईआर साठी टेक्निकल आणि नॉन टेक्निकल बॅच लॉन्च केली आहे. याच्यामध्ये तुमचं समजा टेक्निकल बॅकग्राऊंड असेल, तुम्ही नर्सिंगचे असाल, फार्मसीचे असाल, लॅब टेक्निशियन असाल, ईसीजी टेक्निशियन असाल आणि नॉन टेक्निकल बाकीचे पण जे आहेत, ह्या सगळ्या कोर्ससाठी आपण काय केलेले कोर्सेस लॉन्च केलेले विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यामध्ये काय काय कव्हर होणार आहे तुमचं, डीएमईआर मध्ये सर्व पदांसाठी जो सिलेबस आहे 60 ते नॉन टेक्निकल आहे. मराठी ग्रामर त्याच्यात येतं, इंग्लिश ग्रामर त्याच्यात येतं, मॅथ त्याच्यात येतं, जीके त्याच्यात येतं, रिझनिंग त्याच्यात येतं. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर हे सगळं आपल्या बॅच मध्ये कव्हर होणार आहे. बॅचची प्राइस 8,000 रुपये आहे विद्यार्थी मित्रांनो, बट सध्या आम्ही ऑफर मध्ये तिची प्राइस 2,500 रुपये ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला आगामी डीएमईआर ची पूर्ण तयारी होणार आहे, विषयाच्या पीडीएफ नोट्स, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता, गणित, व्याकरण, इंग्रजी व्याकरण आणि सोबत तुम्हाला टेस्ट सिरीज पण असणार आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही दिलेल्या रनिंग नंबर्सवर काय करू शकताय, कॉन्टॅक्ट करू शकताय. ओके, एक सेकंड होल्ड करा फक्त विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला रनिंग नंबरची लाईन शो होत नाही आय थिंक. ओके, आता तुम्हाला स्क्रीनवर रनिंग नंबर दिसत असेल, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता विद्यार्थी मित्रांनो. चला तर आपण आपल्या अपडेटकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. चला आजच्या सेशनला सुरुवात करण्याआधी परत एकदा आपण एक ब्युटिफुल कॉटने सुरुवात करूया. हे पहा, जर तुम्ही खरंच ठरवलं असेल मला सरकारी कर्मचारी बनायचंय, मला सरकारी अधिकारी बनायचंय, मला नर्सिंग अधिकारी बनायचंय, मला औषध निर्माता अधिकारी बनायचंय, तुमच्या स्वप्नांमध्ये आग पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्याचं काम आमचं आहे. तुम्हाला मोटिवेट करण्याचं, तुम्हाला योग्य तो मार्ग दाखवण्याचं काम कोणाचं आहे, तर ते आमचे विद्यार्थी मित्रांनो. जब तक ना सफल हो, जब तक ना सफल हो नींद चैन को त्यागो तुम, यूं संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. येस विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला खरंच काहीतरी करायचं, तुमच्या स्वप्नांमध्ये ती आग पाहिजे, ती तळमळ पाहिजे, ते पोटेन्शियल पाहिजे विद्यार्थी मित्रांनो. फक्त आमचे व्हिडिओज बघून, फक्त दुसऱ्यांचे व्हिडिओज बघून सिलेक्शन होणार नाहीये. तर तुम्हाला सिलेक्शन मिळवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावे लागतील, मेहनत करावी लागेल. जरी तुम्ही आमच्याकडे क्लासेस जॉईन केले तरी पण तुमचं सिलेक्शन होईल का, नाही. 30% एफर्ट्स आमचे असणारे, 70% एफर्ट्स तुमचे असणारे. तुम्ही किती प्रयत्न करता, किती मेहनत घेता, याच्यावर तुमचं सिलेक्शन काय करणार आहे, डिपेंड करणार आहे विद्यार्थी मित्रांनो. चला तर बघूया डीएमईआरचे ऍप्लिकेशन कधी स्टार्ट होत आहे. तर ऍप्लिकेशन स्टार्टची डेट काय विद्यार्थी मित्रांनो, 19 जून, म्हणजे आजपासून ऍप्लिकेशन हे स्टार्ट झालेले विद्यार्थी मित्रांनो. आणि ऍप्लिकेशन क्लोजिंग डेट काय असणार आहे, ऍप्लिकेशन क्लोजिंग डेट 9 जुलै मध्यरात्री 11:59 पर्यंत काय असणार आहे, ऍप्लिकेशन क्लोजिंग डेट असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये ऍप्लिकेशन फीस किती ठेवलेली आहे, ओपन कॅटेगरी जे खुल्या प्रवर्गात येतात, खुल्या प्रवर्गात येतात अशा विद्यार्थ्यांसाठी 1,000 रुपये ऍप्लिकेशन फी आहे. आणि अदर कास्ट जे आहेत, म्हणजे ओबीसी आहे, एससी आहे, एसटी आहे, एनटी आहे, बीजे आहे, त्या सर्वांसाठी किती आहे, 900 रुपीज काय असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, फीज असणार आहे ऍप्लिकेशनची. एज लिमिट किती आहे, ओपन कॅटेगरीसाठी यावेळेस एज लिमिट वाढवण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. 18 वर्ष मिनिमम एज आहे आणि 38 वर्ष घवघवीत, म्हणजे माझे नर्सिंगचे सर्व विद्यार्थी, नर्सिंगच नाही इतर क्षेत्रातील पण, मग आमचा कोर ग्रुप कुठला आहे, नर्सिंगचा. माझ्या नर्सिंगच्या 38 वयापर्यंतच्या सर्व कॅन्डिडेट्सना एक्झाम देता येणार आहे, जी की सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम्स मध्ये तर 30 वर्ष असते. त्याच्यामुळे आरआरबी नंतर ही एक मोठी सुवर्ण संधी आहे. आणि मी वेळोवेळी सांगतो, 2025 हे स्पर्धा परीक्षांचं वर्ष आहे. आता डीएमईआर झाल्यानंतर डीएचएस आहे, जिल्हा परिषद आहे, सीएजोनची भरती पण अपकमिंग एक्सपेक्टेड आहे. खूप साऱ्या पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. सोबतच नाशिक महानगरपालिका आहे, ठाणे महानगरपालिका आहे. ठाणे महानगरपालिकेमध्ये 3 ते 4,000 पदं रिक्त आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या सर्व अपडेट्स तुम्हाला सक्सेस करिअर अकॅडमीच्या टेलिग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुपवर मिळत राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण बघूया ओबीसी, एससी, एसटी यांच्यासाठी एज लिमिट किती आहे, मिनिमम 18, मॅक्झिमम 43 आहे. ओबीसी ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर असेल असेच, नॉन क्रिमिलियर म्हणजे तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर उत्पन्न गट असतो, त्याच्यामुळे सर्वांनी सर्टिफिकेट आत्ताच काढून घ्यायचे. उगाच परीक्षा आल्यावर तुमचे सर्टिफिकेट मध्ये प्रॉब्लेम, तुम्ही चुकीचे अपलोड करता, मग परत तुम्हाला केस लढावी लागते. त्यापेक्षा तुम्ही आत्ताच सर्वांनी नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट, जे पण ओबीसी आणि अदर जे कॅटेगरीचे आहेत त्यांनी सगळ्यांनी आत्ताच काढून घ्यायचे विद्यार्थी मित्रांनो. चला तर पुढे वळूयात आपण. वेबसाईट काय असणार आहे तुमची, वेबसाईट कुठली असणार आहे, कशासाठी वेबसाईट असणार आहे,
तर तुम्हाला फॉर्म फिलअप करण्यासाठी वेबसाईट कुठली असणार आहे? www.mededu.in या संकेतस्थळावर तुम्हाला काय होणार आहे? ऍप्लिकेशन काय होणार आहे? अवेलेबल होणार आहे. नेक्स्ट प्लीज. सिलेबस काय असणार आहे? आता खूप जणांना कन्फ्युजन आहे. 2023 मध्ये जी भरती झाली त्याच्यानंतर देखील बऱ्याच जणांना सिलेबस आतापर्यंत डीएमईआरचा माहित नाही. बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात आधी कुठला पण फॉर्म भरत असताना तुम्ही त्याच्या नोटिफिकेशनचा स्टडी करायचा आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांनी डीएचएसचा फॉर्म अप्लाय करत असताना काहींनी प्रायव्हेट कॉलेजमधनं नर्सिंग पास आउट होते, बट त्यांनी गव्हर्नमेंट मधून सिलेक्ट केलं आणि त्याच्यामुळे त्यांचे हातातनं सिलेक्ट झालेले जागा गेले. ज्या टॉपर आहेत त्यांनी चुकीचे फॉर्म भरले आणि त्यांना तो जॉब नाही मिळाला. त्याच्यामुळे फॉर्म भरताना खूप काळजी घ्यायची. मी एक व्हिडिओ फॉर्म भरण्यावर पण बनवेल की कशा प्रकारे तुम्ही डीएमईआरचा फॉर्म भरायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण बघूया आता टेक्निकल की नॉन टेक्निकल. आता हे काही मराठी टर्मिनॉलॉजीज आहे ज्या की विद्यार्थ्यांना कळत नाही. तांत्रिक आणि अतांत्रिक. थोडं हँडरायटिंग खराब आहे, तेवढं ऍडजस्ट करून घ्या. तांत्रिक आणि अतांत्रिक हे पद आहेत. आता तांत्रिक पद कुठले आहेत? जसं की फार्मासिस्ट आहे, नर्सिंग आहे, लॅबोरेटरी टेक्निशियन आहे, ईसीजी टेक्निशियन आहे. हे सगळे झाले तांत्रिक पद. तांत्रिक पद काय? ज्यांना टेक्निकल काम नाही करावं लागत. क्लर्क आहे, लघुलेखक आहे, वाहन चालक आहे. हे सगळे कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात? अतांत्रिक मध्ये येतात. आता सगळ्यात आधी आपण तांत्रिक पद म्हणजे नर्सिंग वाल्यांसाठी, फार्मसी वाल्यांसाठी, लॅबोरेटरी टेक्निशियन साठी, ईसीजी टेक्निशियन साठी, आहार तज्ञांसाठी, ग्रंथपालासाठी, त्या टेक्निकल पोस्ट साठी काय काय सिलेबस असणार हे बघून घेऊया. त्यांच्यासाठी मराठी ग्रामर असणार आहे. 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी. इंग्लिश ग्रामर असेल 15 प्रश्न 30 मार्कांसाठी. मॅथ आणि रिझनिंग असणार आहे 15 प्रश्न 30 मार्कांसाठी. मॅथ म्हणजे नुसतं मॅथमॅटिक्स येणार नाहीये विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला मॅथ सोबत काय येणार आहे? बुद्धिमत्ता पण येणार आहे, ऍप्टिट्यूड टेस्ट पण येणार आहे. त्याच्यामुळे मॅथ प्लस रिझनिंगचे 15 प्रश्न 30 मार्कांसाठी असणार आहे. जनरल नॉलेज आणि जनरल सायन्स, सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी, त्यासोबतच जनरल नॉलेज, जनरल सायन्स 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी. 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी. आणि टेक्निकल सिलेबस, तुमचा सपोज तुम्ही फार्मसी फील्डचे असाल, तुमचं फार्मसीचे टेक्निकल म्हणजे तुमचे प्रोफेशनल नॉलेज, तुमच्या फार्मसीचे प्रश्न 40 असतील 80 मार्कांसाठी. अशा प्रकारे 100 प्रश्न असतील 200 मार्कांसाठी. तांत्रिक अतांत्रिक कोटा म्हणजे कोण कोण? वाहन चालक आहे, लिपिक आहे. तर ह्या सगळ्या पदांचे बघूया. त्याच्यासाठी मराठी सर तेवढं सायलेंट करा. मराठी ग्रामर 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी. इंग्लिश ग्रामरचे पण 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी. मॅथ आणि रिझनिंगचे 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी. जीके आणि जीएस, जनरल नॉलेज आणि जीएस हे 15 प्रश्न असतील 30 मार्कांसाठी. आणि व्यावसायिक चाचणी असेल त्यांचे जे एमसीक्यू असतील हे 60 किती प्रश्न असतील? 15 चोक 60 प्रश्न 120 मार्कांसाठी असतील. अतांत्रिक कोट्यासाठी सांगतोय मी. आणि 80 मार्काची त्यांची व्यावसायिक चाचणी होणार आहे. म्हणजे वाहन चालक असेल तर त्याला ड्रायव्हिंग टेस्ट दिली जाईल. अशा प्रकारे त्यांची व्यावसायिक चाचणी होणार आहे विद्यार्थी मित्रांनो. नेक्स्ट, टाइम काय असणार आहे? अतांत्रिक पदांसाठी अतांत्रिक हा येलो कलर शो होत नसेल मे बी. अतांत्रिक पदांसाठी 60 मिनिटं असेल, 120 प्रश्न असतील त्यांना. आणि टेक्निकल पोस्ट साठी 90 मिनिट किती प्रश्न असतील? 100 क्वेश्चन असणार आहे. ओके, तुम्हाला टाइम मॅनेजमेंट असणं खूप गरजेचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, 10वी नंतर बऱ्यापैकी तुमचं नॉन टेक्निकल सब्जेक्ट वरचा कमांड नसणार आहे. जसं की मराठी ग्रामर आहे, इंग्लिश ग्रामर आहे, मॅथ आहे, जीके आहे, रिझनिंग आहे. आणि हा तुमचा 10वी नंतर सर्वांचा शक्यतो संबंध तुटून जातो. त्याच्यामुळे तुम्हाला जर त्याच्याविषयी प्रिपरेशन करायचं असेल तर आपल्याकडे एकदम टॉपनॉच टीचिंग फॅकल्टी आहे. मराठीसाठी म्हणा, इंग्लिशसाठी म्हणा, खूप बेस्ट टॉपनॉच टीचर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. या सर्वांचे युट्यूबवर डेमो लेक्चर्स अवेलेबल आहेत. तुम्ही सक्सेस करिअर अकॅडमी चॅनलवर बघू शकता. बट बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही क्लास जॉईन करा नका करू, बट मेहनत चांगली करा. परत एवढी मोठी संधी, एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी परत येत नाही विद्यार्थी मित्रांनो. चल, आता आपण डीएमईआर ची ऍड बघणार आहोत. कधी आलेली ऍड?
18 जूनला आलेली आहे आणि ही ऍड आज सकाळी रिलीज झाली आहे. त्याच्या आधी आम्ही कालच तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर आणि व्हिडिओ बनवून अपडेट दिलं होतं की उद्या DMER ची भरती येणार आहे. अशाच प्रकारे स्टाफ नर्स आणि इतर पदांची पण भरती ज्यावेळेस येणार आहे त्याच्या आधी तुम्हाला अपडेट सक्सेस करिअर अकॅडमी कडून केलं जाईल. तर स्पर्धा परीक्षा 2025 कशी एक्झाम असणार आहे? CBT कशी असणार आहे? CBT कॉम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन असणार आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यामध्ये स्टार्टिंग ऍप्लिकेशन स्टार्टिंग डेट 19 जून आहे. त्याच्यानंतर एंडिंग डेट कधी आहे? 9 जुलै आहे. तर आपण प्रत्येक पोस्ट वाईज म्हणजे जसं की फार्मासिस्ट आहे, लॅब टेक्निशियन आहे, कोणासाठी काय एज्युकेशन इसेन्शियल आहे पण ते बघणार आहोत. पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत हे आपण बघतोय. सगळ्यात पहिले आहे ग्रंथपाल. ग्रंथपालाची किती? 5 पदं आहेत विद्यार्थी मित्रांनो. आहार तज्ञांची जवळ 18 पदं आहेत ज्यांचा की वेतन श्रेणी तुम्ही इथे बघू शकता. PDF मी व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपवर अपडेट करून देईल, तिथून तुम्ही चेकआउट करू शकता. समाजसेवा अधीक्षक, मेडिको सोशल वर्कर. बऱ्याच लोकांना ज्यांचं MSW झालंय त्यांना माहितच नाही की अरे यार आमच्या पदाचं मराठीत नाव काय आहे. तुमच्या पदाचे नाव आहे MSW, मेडिको सोशल वर्करचं कुठलं पद आहे? समाजसेवा अधीक्षक. त्याच्यानंतर त्यांच्या 135 पोस्ट आहे. भौतिक भौतिक शास्त्रज्ञ 17 सॉरी प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन 181 पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. ECG टेक्निशियनच्या 84 पोस्ट आहेत. किरण तंत्रज्ञाच्या एक्स रे टेक्निशियनच्या 94 पोस्ट आहेत. सहाय्यक ग्रंथपाल यांच्या 17 पोस्ट आहे. फार्मसी ऑफिसर यांच्या 207 पोस्ट आहे. डेंटल टेक्निशियनच्या 9 पोस्ट आहेत. प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंटच्या घवघवीत 170 पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. एक्स रे टेक्निशियनच्या 35 पोस्ट आहेत. ग्रंथालय सहाय्यकच्या 13 पोस्ट आहेत. आलेखाकार ग्रंथसूची डॉक्युमेंट कॅटलॉगरच्या 36 पोस्ट आहे. वाहन चालकच्या 37 पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. आणि उच्च श्रेणी लघुलेखकच्या 12 पोस्ट आहेत. निम्न श्रेणी लघुलेखकच्या स्पेलिंग मिस्टेक आहे 37 पोस्ट आहे. एकूण 49 1107 पोस्ट आहे, जे की आम्ही तुम्हाला कालच ग्रुपवर अपडेट केलं होतं की 1100 प्लस पोस्टची नोटिफिकेशन आज येणार आहे. येस. आता आपण बघूया लॅबोरेटरी असिस्टंट साठी कुठलं एज्युकेशन इसेन्शियल आहे? बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी, BSc इन पॅरामेडिक टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी. म्हणजे त्यांचं काय झालेलं पाहिजे? बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हा कोर्स झालेला पाहिजे, म्हणजे BSc किंवा पॅरामेडिकल टेक्नॉलॉजीची BSc झालेली पाहिजे. त्यानंतर आता 12वी मध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायो हे सब्जेक्ट पाहिजे आणि त्यासोबतच डिप्लोमा और सर्टिफिकेट इन लॅबोरेटरीचा डिप्लोमा सर्टिफिकेट पाहिजे. रजिस्ट्रेशन पाहिजे त्यांच्याकडे आणि प्रिफरन्स कोणाला दिला जाईल? हॅव्हिंग मिनिमम 1 year एक्सपिरियन्स ऍज अ लॅबोरेटरी असिस्टंट. ज्यांच्याकडे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना काय दिलं जाणार आहे? प्रिफरन्स दिला जाणार आहे. तर याच प्रकारे लॅबोरेटरी टेक्निशियनला काय पाहिजे? बॅचलर पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी इन लॅबोरेटरी किंवा BSc इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी हे झालेलं पाहिजे. हे तुम्ही सगळे काय करू शकताय? आपले जी जाहिरात आहे त्याच्यात सगळे चेक करू शकता. तरी मी वरच्यावर तुम्हाला सांगून देतो. ग्रंथपालासाठी काय? पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री पाहिजे आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्स मध्ये. प्रिफरली MSc विथ बायोलॉजी और झुलॉजी. बायोलॉजी किंवा झुलॉजीची डिग्री असेल तर तुम्हाला प्रिफर केलं जाईल. आणि इन ऍडिशन पॉजेस डिग्री इन लायब्ररी सायन्स स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी. जे काय पाहिजे तुम्हाला? तर डिग्री इन लायब्ररी सायन्स कुठल्याही स्टॅच्युटरी युनिव्हर्सिटी मधून तुम्हाला पाहिजे. त्याच्यानंतर वेगवेगळ्या पोस्ट आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर याच्यामध्ये काय राहतंय? याच्यामध्ये मी एक डीप व्हिडिओ पण बनवेल ज्याच्यामध्ये आपण सगळ्या पोस्टचा अनालिसिस करू. कुठल्या कास्टसाठी, कुठल्या कॅडरसाठी किती पोस्ट असणार आहे, काय असणार आहे हे आपण डीप व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. आता हा फॉर एक्झाम्पल ग्रंथपालाचा आहे. किती पद आहे? 5 पद आहे. कुठल्या कॅटेगरीनुसार? अनुसूचित जाती, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब साठी पद नाहीये. VJA, भजड साठी 1 पद आहे. ह्या आपण पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्टिव्ह व्हिडिओमध्ये बघू की तुमच्या कॅडरनुसार कुठल्या कास्टसाठी किती पदं आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा त्या प्रत्येक मुलापर्यंत ज्याचं स्वप्न आहे सरकारी कर्मचारी बनण्याचं, सरकारी अधिकारी बनण्याचं. येस विद्यार्थी मित्रांनो, तोपर्यंत बाय, टेक केअर. सर्वांनी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचंय आणि शेअर करायचं विद्यार्थी. थँक्यू व्हेरी मच.